नमस्कार सर्व ताईंना. कशा आहात सर्वजण? तर आता बघा संध्याकाळचे वाजलेले आहेत 5 आणि आता पाणी वगैरे सुटलेलं आहे. तर पाणी मी काय केलं, मोठ्या टाकीमध्ये सोडलं आणि आता कपडे वगैरे सुकत टाकलेले आपणाला काढून घ्यायचे आहेत. नंतर आम्ही काय करतो, 4चं टायमिंग आमचं होतं, पण आता आम्ही 5लाच चहा बनवतो. तर आता त्याला चहा वगैरे बनवून घ्यायचा आहे आणि मग आपल्या बगीच्यात जरा भाजी काय निघते का बघायचं आहे. कारण उद्याच्याला कसं आहे, आमच्याकडे भाजी मार्केटला जावं लागतं, गुरुवारी बाजार असतो. पण आज काय तर भाजीला नसल्यामुळं म्हटलं चला आज आपल्या बगीच्यात भाजीला काय आहे का बघावं. तर मला इथं थोडीशी एक 4-5 वांगी सापडलेत बरं का. तर म्हटलं चला बाद झाले, आमच्या घरात किती 5 माणसं आहेत. तर 5 माणसापुरतं आपणाला 5 वांगी भरपूर झाले. कारण एका वांग्याची आपण 2 फोडी करू शकतो. एक वांगं तर काय एक माणूस खाऊ शकत नाही. तर चला म्हटलं एवढी भरपूर झाली आपणाला एका टायमाला मस्तपैकी. आता भरपूर दिवस झालं वांग्याची भाजी केलेलीच नाही. म्हटलं चला आता वांग्याची भाजी आपण बनवू. आणि भाजी मार्केटमध्ये काय म्हणजे वांगं, बटाटा, पुन्हा घेवड्याची शेंग, दोडका याच्याशिवाय काही येतच नाही. पण आम्ही काय करते, सारखं वांगी आणतच नाही. वांगी आणली ना मग सारखी वांगीच आपण खातो. बटाटा पण आपल्या शरीराला चांगला नसतो, कारण आपल्या अंगातली चरबी वाढते. तर आता मी बस एवढ्याच वांग्याची भाजी आता बनवणार आहे. आणि जे कपडे काढून आणले त्याची पण घडी करून ठेवायचे आपणाला. आणि आमच्यात काय असते, सकाळी लवकर उठलं ना एकदम गडबड असते. मग एक म्हणतं माझा शर्ट आहे का, एक म्हणतं माझं पॅन्ट कुठं आहे, मग असं सगळी गडबड उठते. आज बघा आता संध्याकाळचे 5 वाजलेत आणि आता आलेत पाणी. काल सकाळपर्यंतचं रुटीन आम्ही दाखवलं होतं, पण आज काय प्रॉब्लेममुळं आज 5 वाजल्यापासून आमचं रुटीन आम्ही दाखवत आहे. तर आता वाळलेले कपडे काढून आणली, आता पाणी भरायचं, चहा करायचा आणि आता पीठ आणलेलं आहे दळून, ते चाळून वगैरे डब्यात भरायचं. नंतर वांगी आता थोडी आपल्या बगीच्यातली झाडी वांगी सापडलेत ना, तर त्या वांग्याची भाजी बनवायची आहे आपल्याला. आणि पूर्ण जेवण वगैरे आता बनवा, असंच हे रुटीन संध्याकाळचं आमचं चालू असते कायमचं. तर असाच व्हिडिओ बघत राहा. तर चला आता मी चहा वगैरे बनवणार आहे. ही कपडे कसं आहे माहिती आहे का, घडी करून ठेवली ना मग प्रत्येकाची सकाळी प्रत्येकाला उठली घावतात, नाही तर मग खूप गडबड उठलेली असते. आणि इथं बघू शकताय बारका मुलगा आकाश मांजरांच्या बरोबर खेळायला लागलाय. त्यांचे चालले ते एकमेकाची भांडणं लावायची. आणि आमच्या मांजरं पण बघा 2-3 झालेले आहे. ती जेवढी माणसं आहेत तेवढी एकच कमी आहे, नाही तर 4 मांजरं आहेत. आणि अशा प्रकारे खेळत आहेत बघा. आणि आमच्याकडे आता थंडी पण खूप सुटलेली आहे बरं का. एवढी थंडी वाजते, डोक्याला बांधलं स्वेटर घातलं ना तरी पण थंडी जात नाही, एवढी थंडी असते. इथं अमृता पण बघा मांजराला घेऊन फिरायला, तिचं जास्त आवडतं मांजर आहे ते. चहाचं टायमिंग झालं, आता चहा प्यायचा, या सगळेजण चहा प्यायला. तर आपल्या बगीच्यामध्ये एवढी वांगी सापडलेत, तेवढीच आपली कधी तर जरी सापडली तरी आपल्याला मस्त आपलं तेवढंच फ्रेश भाजी बनवायला येते. तर आता छानपैकी याची भाजी बनवणार आहे मी आणि तुमच्यासोबत शेअर पण करणार. आपण बाजारात वांगी भाजी भरपूर आणतोय, पण आपल्या इथं घराजवळ आपण लावलेली भाजी थोडी जर निघली ना तर आपल्याला खूप आनंद होत असतो. तुम्हाला पण होतो की नाही नक्कीच सांगा. दूध तापले कसं आहे माहिती आहे, दूध जर चांगलं तापलं ना तर आपला चहा चांगला बनतोय, नाहीतर मग चहा दुधाचा वास आल्यासारखं येतोय. त्यामुळे दूध चांगलं तापवायचं. तर आता आपलं दूध पण गरम झालं. चला आता चहा पण ठेवू आपण आता. तेव्हा मांजराच्या गळ्यात पिशवी घातलेली आहे, तर मांजर आता चाललंय भाजी आणायला. तर बघूया आता किती भाजी घेऊन येते ते. इथं ज्या संध्याकाळची म्हणजे दिवाबत्ती झालेली, रोज असतेच आमची दिवाबत्ती. आणि संध्याकाळी तर कसं 1-2दा तर चहा होऊन जातो, कारण संध्याकाळी पण थंडी असते, सकाळी पण थंडी असते. जरा दुपारी ऊन पडलेलं असते ना त्यावेळेला जरा थंडी वाजत नाही. आणि माझं काय असतंय, मला स्वेटर वगैरे घातलं ना एकदम असं बांधून घातल्यासारखं होतं, त्यामुळे स्वेटर आज मी घालतच नाही. थंडी वाजली तरी चालेल पण वापरायचंच नाही आपण असं ठरवलं. तर आता इथं आपलं चहा वगैरे झालेला आहे, छानपैकी चहा घ्यायचा आहे आपणाला आणि नंतर संध्याकाळची आणि जेवणाची तयारी करायचीच आहे. आपलं काय असते, सकाळी लवकर उठणे, आंघोळ करणे, घर स्वच्छ करणे किंवा सकाळी डबा बनवून देणे, नाश्ता बनवणे, नंतर कपडे धुवायची, भांडी धुवायची, लादी म्हणजे फरशी पुसायची, नंतर आणि संध्याकाळी ते जेवण भाजी बनवा, चपाती बनवा, भात बनवा, सगळ्यांना जेवण वाढा.
नंतर आणि आपण जेवण करा आणि भांडी वगैरे धुवून ठेवा, कारण सकाळच्याला पण आपणाला काय प्रॉब्लेम नाही आला पाहिजे. प्रॉब्लेम नाही आला पाहिजे. तर इथं पीठ पण भरून ठेवते बा. काय करते ते एकदम दळून आणलं ना, आपण चाळून वगैरे ठेवलं ना, सकाळी खूप गडबड उठत नाही. त्यामुळे मी असे चाळून ठेवते, कारण सकाळी उठले की खूप थंडी एक असते आणि पटपट काम पण करू वाटत नाही आपणाला. मग पटकन आपलं पीठ घेतलं, मळलं. असं आहे. तांदूळ आपण एकदम निवडून ठेवायचे. सगळी कामं जिथले तर आपणाला आदल्या दिवशीच करून ठेवायचे आहेत. सकाळी उठले की आपणाला काही प्रॉब्लेम नाही आला पाहिजे. तर असं करायचं आहे. तर बघू शकता आता पूर्ण असा डबा मी असा चाळून भरून ठेवलेला आहे. प्रत्येक गृहिणीनं असंच केलं पाहिजे, कारण सगळे प्रत्येकजण कपडे कुठे आहेत, जेवण झालं का, हे सगळं जेवायला असं सगळं प्रॉब्लेम चालू असतात. त्यामुळे ते आपणच सॉल्व करायचे आहेत. तर बघा वांगी आता मी चिरून पाण्यात टाकते जरा मिठाच्या, म्हणजे कसं चांगली पांढरे शिपत पण होऊन जाते. आणि असं वर जर चिरून ठेवली ना तर ती वांगी काळी पडतात. त्यामुळे चिरून अशी वर ठेवायची नाहीत, पाण्यात डायरेक्ट टाकायचे आहेत आपणाला. आणि शेंगदाणं कूट संपलेलं होतं, त्यामुळे म्हटलं चला शेंगदाणं पण भाजून घेऊ आपण. तर एकदम असं कूट वगैरे करून ठेवलं ना, तर म्हणजे सकाळी आपणाला पटकन भाजीमध्ये घालता येतं. त्यामुळे मी काय करते, एकदम किलो अर्धा किलो शेंगदाणं भाजते आणि एकदम कूट बनवून ठेवते, म्हणजे सकाळी आपणाला काही प्रॉब्लेम येत नाही. आणि आता तांदूळ मी धुवून घेतले आणि अचानकच लाईट गेलेले, बघू शकता अंधार पडला आहे घरामध्ये. तर मग तसंच मी कुकर, आता तांदूळ तर धुतलेत, म्हटलं चला आता कुकर लावून देऊ, नाहीतर मग तांदूळ पिटाळून जातात. आता कधी लाईट येईल, एक अर्धा तास तर आमच्याकडे लाईट आलेलीच नाही बरं का, गेली ती. तर मी तसंच तांदूळ वगैरे शिजवून घेतलेत आणि पीठ मळून ठेवले, बघू शकता आता भिजायला. कारण आता भात शिजवस्तोवर आपलं पीठ पण असं मळून छान होऊन जाते, भिजून जाते. चपात्या पण आपल्या छान येतात. आपणाला चपाती तर व्यवस्थित छान कुरकुरीत पाहिजे असेल ना, तर पीठ एक 5-10 मिनटं अगोदर मळून ठेवायचं, म्हणजे चपाती आपली छान येते, मऊ नाजूक जार अशी दिसते. नाही तर मग लगेच आपण तर पीठ मळून चपात्या करायला घेतलं ना, अजिबात चपाती चांगल्या येत नाही, निबर चपाती दिसते आणि खायला पण चांगले वाटत नाही. तर आता लाईट पण आली बरं का एवढ्यात आता. तर आता शेंगदाणे पण बारीक करून घ्यायचे आहेत आणि भाजीला पण असं फोडणी द्यायला चालू केलं आहे मी. साध्या सोप्या पद्धतीने केलं आहे बरं का, कारण आमच्यात जास्त असं कांद्याची टमाटरची पेस्ट वगैरे घालून जर केलं ना तर खात नाहीत. मग ते साध्या सुध्या पद्धतीनं करतेस ना तसंच बनव. फक्त गरम मसाला, हळद, मीठ, जिरं, कढीपत्ता, शेंगदाण्याचं कूट असं सगळं घालायचं. तेवढ्यातच आपली भाजी छान बनते. आणि आपण जास्त मसाला घातला ना, आपण भाजी कुठली खातो हे आपणाला त्याची टेस्टच लागत नाही. त्यामुळे थोडं मसाला टाकून आपली भाजी बनवली ना छान बनते. आता भातामध्ये वरण पण खाण्यासाठी बनवले बघा, कारण वांग्याची भाजी खात नाहीत आमच्यात भातात, त्यामुळे वरण बनवलं. आता चपात्या पट करून घेतल्या की झालं, मग कामच झालं आपलं. नंतर मग सगळ्यांना जेवायला वाढायचं. काम कधी बायकांचं संपतच नाही, एक काम होसर एक चालूच असते. जरा दुपारी 1 नंतर 2-3 वाजेपर्यंत जरा बंद असते, त्यावेळेला आपणाला आराम करायचा असतो. तर बस आता तुम्हाला कसा वाटतो व्हिडिओ नक्कीच कमेंट करून सांगा, आणि व्हिडिओला 1 लाईक करायला अजिबात विसरू नका. आणि नवीन कोण जर असाल तर व्हिडिओला सबस्क्राईब करा. आणि खरंच ताईनं कमेंट पण करत जावा, कुठनं करता येते पण नक्कीच सांग.